नमस्कार. सक्षम फाउंडेशन पेड वडगाव प्रस्तुत राज्यस्तरीय सक्षम नारी सोहळा 2026 या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचंच मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. मंडळी, आपण माणूस म्हणून जन्माला आलो, पण माणूस पण खऱ्या अर्थाने विसरलो. आणि हे माणूस पण जगत असताना आपल्या अवतीभोवती समाजामध्ये बरीच मंडळी, बरीच व्यक्ती अशा असतात जे स्वतःला सक्षम बनवतात आणि इतरांना सक्षम बनवण्यासाठी एक समाजामध्ये आदर्श असतात. आणि अशाच व्यक्तींचा जीवनपट उलगडत असताना आज या ठिकाणी या सक्षमच्या सखी मंचाच्या व्यासपीठावर आपल्या सर्वांची लाडकी आणि महाराष्ट्राची लावणी सम्राज्ञी, ज्यांना 162 पुरस्कारांनी सन्मानित केलेले आहे, त्या लावणी सम्राज्ञी या ठिकाणी आकांक्षा कुंभार या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्ही प्रथमतः आपले मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आणि मला सुरुवात करत असताना नेहमी अभिमानानं तुम्हाला एक प्रश्न विचारावासा वाटतो की 162 पुरस्कारांनी आपण सन्मान झालेला आहात. नुकताच तुम्हाला दादासाहेब फाळके पुरस्कार हा लावणी मधलाच, डान्स मधलाच पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. तर येणाऱ्या 10 मार्चला जो आमचा सक्षम फाउंडेशनचा जो नारी पुरस्कार सन्मान सोहळा पार पडणार आहे, त्या पुरस्कारामध्ये आपल्या हातून देखील पुरस्कार दिले जाणार होतात. आपण एक आदर्श असणार, आमच्या सगळ्या सक्षमच्या जे मेंबर आहेत, हजारो मेंबर आहेत, त्या मेंबरांच्या समोर एक तुम्ही आदर्श असणार आहात. काय भावना असेल तुमची, काय मत व्यक्त करा? पुरस्कार हा ॲक्च्युली त्याच्या कामाचं श्रेय म्हणून दिलं जातं आणि प्रत्येकाला त्याच्या कामाचं श्रेय भेटलं पाहिजे. मला आज लावणी सम्राज्ञी म्हणून जे 162 पुरस्कार मिळाले ते माझी कला बघून लोकांनी मला दिलेले आहे. म्हणजे त्याच्यासाठी काय कष्ट करावं लागत नाही असं नाही. मी पण एक सामाजिक सेविकाच आहे. मी अखिल भारतीय ओबीसी महासेवा संघ महाराष्ट्र राज्य महिला कार्याध्यक्ष आहे. जसं मी कलेमध्ये काम करते तसं समाजामध्ये पण काम करते. आणि सक्षम फाउंडेशन हे फक्त महिलांसाठी काम करते. आणि जेव्हापासून मी सक्षम बरोबर मिसळले म्हणण्यापेक्षा मी सक्षममध्ये एक फॅमिली मेंबर म्हणूनच काम करते. आणि महिलांचं इतकं प्रेम आहे आणि एक आहे त्यांच्यामध्ये, आणि ती राहिली पाहिजे. आणि ते काम खरं तर कोळी मॅडम करतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना मानलं पाहिजे की एवढ्या सगळ्या महिला एका जागी गोळा करणं आणि त्यांना सांभाळणं, त्यांना स्वतः सक्षम बनवण्यासाठी प्रयत्न करणे, त्यांना घरातून बाहेर काढून समाजामध्ये राहायचं कसं, वावरायचं कसं, कष्ट कसं करायचं, पैसे कसे कमवायचे, हे मार्गदर्शन करणारं कोण तर असेल ना तर त्या आहेत कोळी मॅडम. आणि त्यांच्यामुळे आज हे सक्षम फाउंडेशन आता या लेवलला आहे, भविष्यात ते अजून टॉप लेवलला जाईल. बरोबर. म्हणजे तुम्ही एक महिला आहात आणि महिलांचे जे काही प्रश्न असतात, घरातल्या अडचणी असतात, हे तुम्हाला अगदी तुम्ही जाणीवपूर्वक घरातून सगळे जवळून पाहिलेलं आहे. आणि त्या सगळ्या महिलांना एकत्र करण्याचं काम आमच्या मॅडम करत आहे. बरोबर. तर मला तुम्हाला जरासं वेगळ्या विषयाला घेऊन जायचं की तुम्ही लावणी सम्राज्ञी म्हणून अगदी महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहात. बरोबर. तर मग सक्षम फाउंडेशन आणि लावणी सम्राज्ञी आकांक्षा कुंभार हे नातं नेमकं काय आहे? आता बघायला गेलं तर सक्षम फाउंडेशन आणि लावणी सम्राज्ञी आकांक्षा कुंभार हे नावच एक झाल्यागत झाले. कारण महिलांचं प्रेम आणि त्यांच्याबरोबर जे माझं बॉन्डिंग आहे म्हणण्यापेक्षा त्यांनी दिलेलं जो प्रेम आहे ना, ते बघून मी या फाउंडेशन सोबत मी स्वतःच त्यांच्याबरोबर मिसळले. आणि म्हणजे खेडेगावातल्या सगळ्या महिला एकत्र येतात, त्यांना वेळ मिळत नाही, मनोरंजन वगैरे काय ह्या गोष्टी भेटत नाहीत. आणि हे मनोरंजनाचं काम कोळी मॅडमनी केलं, मला बोलवलं. आणि त्या महिलांचं मनोरंजन करण्यासाठी जेव्हा मला बोलवलं, मी तिथं डान्स करते महिलांच्या सोबत मिक्स होऊन. आणि सगळ्या महिला माझ्याबरोबर अशा असतात की जणू काही मी त्यांचीच आहे. आणि कुठेतरी महिलांना स्वतःसाठी वेळ मिळाला पाहिजे आणि तो वेळ सक्षम फाउंडेशन देत असतो प्रत्येक वेळेस. मग हळदी कुंकाचा कार्यक्रम असू दे, जिमा फुगडीचा कार्यक्रम असू दे, दांडियाचा कार्यक्रम असू दे, ह्या सगळ्या कार्यक्रमातनं स्वतःसाठी मिळणारा वेळ आहे तो सक्षम फाउंडेशनमध्ये प्रत्येक महिलेला भेटतो. आणि त्याच्यामध्ये ते स्वतःची लाईफ जगतात. कारण घरामध्ये रोजच काम आहे ना, सकाळी उठल्यापासून डबा बनवायचा आहे, जेवण करायचं आहे, मुलं आहे, नवरा आहे, रानातला आहे, सगळं करतात. मग स्वतःसाठी वेळ कधी? मग हा वेळ सक्षम फाउंडेशन प्रत्येक महिलेला देतो. बरोबर. मग हे सक्षम बद्दल असं तुम्ही सांगितलं, तुम्ही बोलता बोललात की बऱ्याच महिलांना मी डान्स करते, त्यांना देखील डान्स करायला. आणि आम्ही ऐकलंय की तुमच्या सोबत आले की ती आपली किती जरी ती लाजाळू असली, किंवा किती वयस्कर असली तरी सुद्धा डान्स करते. मग ही तुम्ही डान्स ह्या क्षेत्रामध्ये करत असताना बऱ्याच मला अडचणी आल्या असणार. काय एखाद्या अडचणीचं थोडासा त्याच्यावरती काय स्पर्श करता येते त्या अडचणी?
लावणी सम्राज्ञी बनण्यासाठी आयुष्यात बरंच काही कष्ट करायला लागलं मला पण. मी पण सामान्य कुटुंबातलीच आहे आणि आयुष्यामध्ये बरेच प्रॉब्लेम येऊन गेले माझ्या पण. आयुष्यातला एक टर्निंग पॉईंट होता की जिथं मला हे क्षेत्र निवडायला लागलं. म्हणजे माझी फॅमिली वेल एज्युकेटेड आहे, सगळी फॅमिली चांगली आहे माझी. माझ्या छोट्याशा चुकीमुळे माझं आयुष्य पलटलं. त्याच्यानंतर ना मला जगण्यासाठी निवारा नव्हता म्हणण्यापेक्षा काम नव्हतं. हा कला होती, लहानपणापासून कला होती. वयाच्या 5 वर्षापासून मी डान्स करते. शाळेमध्ये गॅदरिंग्स वगैरे सगळं केलेलं आहे मी. आणि हे करत असताना तो कुठं तर भाग माझ्या आयुष्यातनं गेलेला होता. आणि माझं लग्न झालं, लव्ह मॅरेज केलं मी. नंतर ते अनसक्सेस झालं, सगळं झालं. मग ते ब्रेक झाल्यानंतर ना उदरनिर्वाह करण्यासाठी म्हणून मी हे क्षेत्र निवडले. आणि आज मी त्या कलेवर जगते आणि मला ती कला खूप आहे. म्हणजे माझे घुंगरूच माझं सर्वस्व आहे. आणि जेव्हा मी या क्षेत्रात आले त्यावेळेस माझ्या मुलाला शाळेत घालताना महिलांनी मला प्रॉब्लेम्स केले की नाचणारीचा मुलगा जर ह्या शाळेत असेल तर आम्ही आमची मुलं ह्या शाळेत ठेवणार नाही. म्हणजे समाज बघताना एका डान्सरला त्या नजरेनं बघतो. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे अगदी मी सांगितलं तर प्रत्येक महिलेच्या डोळ्यात पाणी येईल. मी म्हणतो कला प्रत्येकाचंच आहे, जोपासली पाहिजे आणि जोपासावी. आणि प्रत्येक महिलेनं काहीतरी कला केली पाहिजे. जर उद्या भविष्यात त्यांच्यासोबत काय झालं तर ती स्वतः सक्षम झाली पाहिजे. जसं या फाउंडेशनचं नाव सक्षम आहे ना, प्रत्येक महिलेनं सक्षम झालं पाहिजे. कारण आपला ना आई आहे, ना बाप आहे, ना नवरा आहे, ना मुलं आहेत. महिला ही आयुष्यभर एकटीच आहे. तिनं सगळ्यांसाठी काही जरी केलं तर ती आयुष्यात फक्त एकटीच राहते. म्हणजे लोकांची समाज म्हणजे कुटुंबातले असो किंवा सगळ्यांची दुःख आपल्यावरच ओढून घेत असते ती. आणि आपल्याला सगळ्यांना खुश राहण्यासाठी ती प्रयत्न करत राहते, पण तिच्या खुशीचा कोणच विचार करत नाही. बरोबर. बघा तुम्ही प्रत्येक घरामध्ये हेच असतं की नवऱ्याला ऑफिसला जायची गडबड असते, मुलांना शाळेत जायची गडबड असते. आईचं काय दुखतं का कधी मुलं विचारत नाहीत. नवरा कधी बायकोला म्हणतो का तू कंटाळेस का, आज थकलेस का नाही. मग ज्या वेळेस अशी परिस्थिती येते की कुठेतर आयुष्याच्या एका टप्प्यावरती त्या महिलेला असं वाटत असते की स्वतःसाठी जगलं पाहिजे होतं. आणि ती वेळ तिच्यातून तेव्हा निघून गेलेली असते. कारण का आईच्या घरातनं नवऱ्याच्या घरात येते तोपर्यंत हेच सांगितलं जातं की मुलीनं असं राहिलं पाहिजे, मुलीनं तसं राहिलं पाहिजे. तिथं नंतर समाज काय म्हणल, लोक काय म्हणतील, ह्या प्रत्येक गोष्टीची बंधनं त्या मुलीला घातली जातात. त्याच्यानंतर नवऱ्याच्या घरात गेल्यानंतर सासूला उलटं बोलायचं नाही, नवऱ्याचं ऐकायचं, घरातनं बाहेर जायचं नाही. ह्या सगळ्या गोष्टी आल्या. त्याच्यानंतर बाहेर काम करायचं नाही. आता समाज बदलला, असं नाही की समाज बदलला नाही, पण बऱ्यापैकी खेडेगावामध्ये अजूनही हेच चालतं. आणि त्याच्यासाठी सक्षम फाउंडेशन महिलांसाठी जे काम करतं की त्या महिलेला स्वतःचा पैसा, म्हणजे आज मला जर काय घ्यायचं असलं तर मी नवऱ्याकडे हात पसरणार. म्हणजे काय झालं, आपण सक्षम आहे का नाही, मी नवऱ्याच्या जीवावर जगते. मला जर स्वतःसाठी जर 5 रुपयाचं काय घ्यायचं असलं तर नवऱ्याला हात पसरायला लागतो. असं प्रत्येक महिलेचं आहे. ज्या स्वतः सक्षम आहेत ते नाही. मग हे फाउंडेशन त्या महिलांसाठी काम करते की स्वतःसाठी, मी म्हणतो स्वतःसाठी 10 रुपये खर्च करायसाठी तरी मिळवता येतील. एक काम सक्षम फाउंडेशन मिळवून देते का महिलांना. बरोबर. मग सक्षम 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 आणि तुम्ही जोडले गेले आहात तर नेमकं एक आम्ही थोडक्यामध्ये काय सांगाल की सक्षमने तुम्हाला काय दिले असं वाटतं? सक्षमनं मला भरपूर प्रेम दिले. सक्षमनं मला एक घर दिले. सक्षमनं मला एक चांगली मैत्रीण दिल्या. महिलांचं प्रेम दिले जे मला भेटले नाही कधी. आम्हाला तुमच्या भावना दुखवायच्या नव्हत्या, पण असं म्हणतात की माणसानं बोलल्यानंतर आपलं मन मोकळं होतं. बरोबर आहे की नाही? आणि आपल्या प्रत्येकाला मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा असं म्हणतात. आणि तो प्रत्येकाजवळ मित्र असावा जेणेकरून आपल्या अगदीच कोणालाही न सांगणाऱ्या गोष्टी सुद्धा आपल्याला मत व्यक्त करणारा तो मित्र असावा. तो मित्र तुम्हाला सक्षमने मिळाला. अगदी कमी कालावधीमध्ये तुमची भेट झालेली आहे, सक्षम जोडले गेलं, नातं जोडलेलं आहे. पण हे नातं आता इथून पुढे कायमचं घट्ट असणार आहे. ते त्या नात्याला कोणीही मध्ये ब्रेक देऊ शकणार नाही. इतकं नातं घट्ट झालं ते तुम्ही दोघांनी बनवलेलं आहे. आणि म्हणून या नात्यावर जोडले गेलेलं असताना तुम्हाला अशा तुमच्यासारख्या बऱ्याच महिला असतात ज्या अनेक संकटावर मात करत, समस्यावर मात करत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतात, आपला उदरनिर्वाह करत असतात. त्या प्रत्येक नारीला, समाजातल्या प्रत्येक नारीला, महिलेला काय संदेश द्या? माझं प्रत्येक महिलेला हेच सांगणं असेल, आयुष्य तुमचं पण आहे.
थोडा वेळ का होईना पण स्वतःसाठी जगा, कारण हे आयुष्य परत येत नाही. नवरा माझा, मुलं माझी, घर माझं, आई माझी, सासू माझा, सगळे माझे. पण तुझं कोण आहे हा स्वतःला प्रश्न विचार आणि स्वतःसाठी जग. जे करू वाटलं ते कर, मनाला येईल तसं राहा. समाजाच्या विरोधात जाऊन नाही, स्वतःला जे वाटते ते कर. तुला हसू वाटलं हस, तुला खेळू वाटलं खेळ, तुला नाचू वाटलं नाच, तुला फिरू वाटलं फिर, पण स्वतःसाठी वेळ दे. मला वाटते आपल्या सगळ्यांना वाटते की माझाच जीवन हे सगळं दुःखाने भरलेलं आहे आणि आपल्याच पाठीमागे फक्त समस्या, इथं कोणाही समस्या नसतात. पण आपल्या समोर असणारी ही आकांक्षा आहे ती महाराष्ट्रामध्ये अगदी लावणी सम्राज्ञी म्हणून या ठिकाणी प्रसिद्ध आहे. पण हे नाव कमवण्या पाठीमागं ज्यावेळी नाव बनतं त्या नावाच्या पाठीमागं बऱ्याच अडचणी असतात. त्या अडचणीवर मात करत त्याने इथपर्यंतचा प्रवास या ठिकाणी पूर्ण केलेला आहे आणि इथून पुढेही तो प्रवास करत असताना कित्येक अडचणी येतील. या अडचणी काय सांगून येणार नाहीत, पण सक्षम वर्ग जर जोडल्यापासून त्यांना वाटत नाही कितीही जरी समस्या आल्या तर त्या अगदी लहान मूल जसं खेळताना पडतं आणि पडल्यानंतर तसं ते पुन्हा उठतं, पण ती काही फार मोठी समस्या नसते कारण ते पुन्हा चालत असतं. तशा प्रकारे आता मला वाटतं सक्षमला तुम्ही जोडलेला आहात, त्यापासून मला वाटतं लहान मुलांना जशा पडण्या जडण्याच्या समस्या असतात तशा प्रकारे तुमच्या समस्या असतील, कारण तितक्याच ताकदीनं तुम्ही ती समस्या अगदी किरकोळ आहे समजून त्या तितक्या ताकदीने तुम्ही समस्येवर मात कराल आणि अजूनही तुमचं नाव अगदी महाराष्ट्रात नव्हे तर अगदी भारत देशापर्यंत होईल यात तुम्ही मात्र शंका नाही. आणि म्हणूनच आमच्या सक्षमच्या वतीनं तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. तुम्ही असंच तुमच्या पाठीमागे यश अगदी तुम्ही यशाच्या पाठीमागे न धावता तुमच्या पाठीमागे यश येऊ दे अशी आम्ही या फाउंडेशन वतीने या ठिकाणी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आपण या ठिकाणी आलात, आपलं मन मोकळं केलात, आमच्याशी संवाद साधलात, त्याबद्दल आम्ही आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. खूप साऱ्या शुभेच्छा.